शहरातील शिवभक्तांच्या वतीने श्रावण महिन्यातील पहिल्या श्रावण सोमवार निमित्त कोपरगाव येथून गोदावरी नदीचे पवित्र जल कावडीच्या माध्यमातून येवल्यात आणण्यात आले। कोपरगाव ते येवला अशी ही कावड यात्रा भक्तिमय वातावरणात पार पडली। पहिल्या श्रावण सोमवार निमित्त महामृत्युंजय मंदिरात पहाटेच्या सुमारास विशेष महापूजा व अभिषेकाचे आयोजन करण्यात येणार असून या अभिषेकासाठी कावड यात्रेतून आणण्यात आलेल्या गोदावरीच्या पवित्र जलाच्या सहाय्याने महादेवाला अभिषेक करण्यात येणार आहे। त्यामुळे या कावड यात्रेला शिवभक्तांमध्ये विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे। येवला शहरात कावड यात्रा दाखल होताच शिवभक्तांच्या वतीने भव्य मिरवणूक काढण्यात आली। मिरवणुकीत मोठ्या संख्येने शिवभक्त सहभागी झाले होते। हर हर महादेव बम बम बोलेच्या जयघोषाने परिसर दुमदुमून गेला। श्रावण महिन्याच्या पहिल्याच सोमवारी महामृत्युंजय महादेवाला गोदावरीच्या पवित्र जलाने अभिषेक होणार असल्याने मंदिर परिसरातही उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे। श्रावण सोमवार निमित्त सायंकाळच्या सुमारास डाळबट्टीचा महाप्रसादाचे देखील आयोजन यावेळी करण्यात आले आहे। आज श्रावणी सोमवार निमित्त पहिला सोमवार असल्यामुळे आम्ही सर्व शिवभक्तांनी कोपरगाव येथून गंगेचं पाणी आणलं आणि जवळजवळ 30-40 लोक आम्ही सर्व होतो, स्त्री आणि पुरुष। तर इथं नंतर गावातून त्याची मिरवणूक काढण्यात आली आणि पहिला सोमवार असल्यामुळं बाबांचा अभिषेक असेल। पहाटे आमच्या गंगेच्या पाण्यानुसार अभिषेक राहील, संध्याकाळी डाळबट्टीचा कार्यक्रम असेल आणि अशा विविध कार्यक्रम होतील, यापुढेही होणार आहे। तरी सर्व शिवभक्तांनी याची आपली काळजी घ्यावी आणि नोंद घ्यावी। सगळ्या शिवभक्तांना आवाहन करण्यात येतो, सर्वांनी महाप्रसादाची यावी ही नम्र विनंती। श्रावण महिन्याच्या पवित्र पर्वामध्ये श्रावणी सोमवार हा पहिला श्रावण सोमवार असल्या कारणाने उद्या आज रविवार या दिवशी महामृत्युंजय मंदिर येवला येथील सर्व सेवेकरी भाविक पायी कोपरगाव या ठिकाणी महादेवाला जलाभिषेक जो करण्यात येणार आहे त्याच्यासाठी पायी कावड यात्रा काढून जल घेऊन आलेले आहे। आज येवल्यामध्ये आल्यानंतर या कावडीचं मोठ्या भव्य दिव्य असं उत्साहामध्ये स्वागत करण्यात आलेलं आहे। त्यानंतर संपूर्ण येवला शहरातून मिरवणूक होऊन या ठिकाणी अमरधाम मंदिर या ठिकाणी भाविकांनी आपण जे आणलेलं कावडीचं पाणी आहे ते ठेवलेलं आहे। आपल्या श्रद्धेला सेवा आणि संस्कृतीची जोड मिळावी आणि इथून पुढच्या पिढीला हा वारसा अनुभवता यावा या दृष्टीने या कावड यात्रेचं आयोजन केलेलं होतं। या ठिकाणी लहानांपासून तर ज्येष्ठापर्यंत अशा सर्व वयातील सेवेकऱ्यांनी या कावड यात्रेमध्ये उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदवला होता। उद्या पहाटे 5 वाजता भोले बाबांच्या मूर्तीला आणि शिवलिंगाला हा जलाभिषेक करण्यात येणार आहे। तरी आम्ही आवाहन करतो समस्त येवलेकरांना आपण मोठ्या संख्येने या पवित्र कार्यामध्ये सहभागी व्हावे आणि उद्याच्या श्रावण सोमवारी या ठिकाणी उपस्थित राहून बाबांचा आशीर्वाद घ्यावा। जय भोले। जय भोले। श्रावण महिना असल्यामुळे आम्ही तर सर्व महिला ज्येष्ठ म्हातारे कोतारे आम्ही सर्व कोपरगावला जाऊन गंगेचं पाणी आणून भोले बाबाला अभिषेक करणार आहोत। उद्या पहिला श्रावणी सोमवार असल्यामुळे आम्ही उद्या महादेवाला अभिषेक करणार आहोत। आम्ही सर्व आनंदाने नाचत कूदत आम्ही सर्व गेलो। आरोग्याची खात्री सेवेत तत्पर येवला शहरातील विश्वासार्ह नाव डॉक्टर साळुंखे यांचे अनिरुद्ध मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल येथे उपलब्ध आहेत अत्याधुनिक सुविधा सिटी स्कॅन, कलर सोनोग्राफी, डिजिटल एक्स-रे, ICU, NICU, सुसज्ज ऑपरेशन थिएटर, फिजिओथेरपी, किमोथेरपी, स्त्रीरोग व प्रसूती विभाग, यूरोलॉजी विभाग, एंडोस्कोपी व कोलोनोस्कोपी, हाडांचे ऑर्थोपेडिक विभाग, कॅन्सर शस्त्रक्रिया, मेंदू व मणक्यावरील शस्त्रक्रिया तसेच मूत्रपिंडातील खड्यांच्या शस्त्रक्रिया, याशिवाय आयुष्यमान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजना, महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना आणि मुख्यमंत्री सहायता निधी यांसारख्या विविध शासकीय योजनांचा लाभ उपलब्ध। आणि आता उज्ज्वल करिअर साठी अनिरुद्ध नर्सिंग कॉलेज येवला येथे बेसिक BSc नर्सिंग प्रवेश प्रक्रिया सुरू आहे। आधुनिक कॅम्पस, अनुभवी प्राध्यापक, सुसज्ज प्रयोगशाळा आणि दर्जेदार शिक्षणाची हमी। आजच संपर्क साधा। अनिरुद्ध मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल आणि अनिरुद्ध नर्सिंग कॉलेज येवला। तंदुरुस्त आरोग्य, उज्ज्वल भविष्य।